माझं नाव डॉक्टर विवेक चंद्रास चुटे आहे. मी मासड, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा इथे राहतो. मला डॉक्टर बनायचं होतं. ते आता माझी एक्झाम होती ते FMG म्हणून, ते क्लिअर झालेली आहे. मला 212 मार्क मिळाले आहेत माझ्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये. मला जेव्हा MBBS करायचं होतं मी रशियावरून केलं आहे. मी यश ओव्हरसीज थ्रू ॲडमिशन केली होती, नागपूर ब्रांच थ्रू. तिथं सर्व इंग्लिशमध्येच होतं फर्स्ट इयरपासून 6th इयरपर्यंत. आणि काही तिथे प्रॉब्लेम आले तर यश ओव्हरसीज थ्रू आम्ही गेलो होतो, तर त्यांनी खूप हेल्प केली तिथं. आणि पूर्ण इंग्लिशमध्ये होतं. पण FMG एक्झाम एवढी पण काही हार्ड नाही, इझीच आहे. फक्त आपल्याला स्टार्टिंगपासून फर्स्ट इयरपासून तर लास्ट इयरपर्यंत सब्जेक्ट करावं लागतं. जसं आपल्याला तिथं कॉलेज पण सुरू राहते, तर त्याच्यामध्ये ॲडजस्ट करायला तर मग दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे हे ते तिथं मिळतात, क्रिसमसच्या सुट्ट्या वगैरे मिळतात, तेव्हा आपण इकडच्या पण स्टडी तिथं करू शकतो. जसे प्री क्लिनिकल सब्जेक्ट ॲनाटॉमी आहे, फिजिओ आहे, बायोकेम आहे, फार्मा, पॅथो, मायक्रो, हे प्री क्लिनिकल आपले 4th इयरपर्यंत झाले तर खूप चांगलं. मग त्याच्यानंतर आपण क्लिनिकलमध्ये गेलो तर मेडिसिन, सर्जरी, ऑब्सगायनी अँड खूप आहेत. मग त्याच्यामध्ये ते आपण पोस्ट क्लिनिकल 4th नंतर केले तरी खूप चांगलं राहते. त्याच्या थ्रू आपण ऑनलाईन ॲप आहेत, मॅरो आहे, प्रेपलॅडर आहे, खूप चांगले ॲप आहेत. आपण चांगले यूज केलं तर खूप, म्हणजे क्लास न लावता एक्झाम क्लिअर होते. एवढी पण काय हार्ड नाही, फक्त आपण प्रिपरेशनमध्ये सुरू ठेवावं. तर ज्यांना कुणाला MBBS वगैरे करायचे असेल तर तुम्ही करू शकता. एक्झाम एवढी पण हार्ड नाही, फक्त तुम्ही दिवसाचे स्टार्टिंगपासून दिवसाचे 2-2 घंटे जरी करत असले आणि फोर्थ इयर नंतर 5-6 आणि नंतर मग एक्झाम टाईमला 10 घंट्यापर्यंत गेले तर आरामात होऊन जाते. असं काही मोठी गोष्ट नाही त्याच्यामध्ये. जर करायचे असेल, इकडे कसं आहे खूप पैसे लागतात, तिकडे कमीमध्ये होऊन जाते. म्हणून सांगत आहो, करा, चांगलं आहे. आणि काही ॲडमिशन वगैरे करायची असेल तर यश ओव्हरसीजला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.